नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. तुमच्या गद्दारीचा डाग. एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप. मराठवाड्यातील नव्यानं देण्यात आलेल्या काही कुणबी जात प्रमाणपत्रांच्या रद्दबातल कारवाईवरून मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटलाय. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटे इथं आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधताना जरांगे म्हणाले की शिंदे साहेब डबल गेम करू नका. मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करणारे लोक तुमच्या कार्यालयात कसे पोहोचतात? माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काही समन्वयकांना तुमच्याकडूनच प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यांनी संभाजीनगरातील बैठकींचाही उल्लेख करत सरकारवर मराठा आंदोलन कुमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. यावेळी जरांगे पाटील यांनी इशाराही दिलाय की काही एक जण म्हणतो शिरसाटकडी आणि एक जण म्हणतो घुमरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबाला सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही. तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कसं काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कसं काय आहेत बाळासाहेब भवनला हमेशा? कसं काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून. लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब. मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटत हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभलिता, आमच्या उरावर सोडिता. आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुमचा धुळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये.